जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। शतदा प्रेम करावे। शतदा प्रेम करावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जन्मावर। मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं। मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं। काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं। मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं। काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं। देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो। हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो। आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं। मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं। मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं। काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं। मला सांगा Happy birthday, happy birthday, happy birthday, dear sir. Happy birthday to you. Happy birthday, dear sir. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday, dear sir. हे आती रहेंगी बहारें, जाती रहेंगी बहारें। दिल की नजर से दुनिया को देखो, दुनिया सदा ही हंसी है। आती रहेंगी बहारें, जाती रहेंगी बहारें। संपन्न करण्यासाठी आपल्या सर्वांचे स्नेही सन्माननीय श्रीराम चंद्र प्रतापराव पवार सर आणि आदरणीय पवार मॅडम यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित सन्माननीय मान्यवर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
सेवाभावी शिक्षण संस्था साकोर चे रजिस्ट्रार सन्माननीय हेमचंद्र होळकर सर, तसेच वौसर गुजर पटेल सह्याद्री ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय एस.एल. खेमनर सर, तसेच माजी प्राचार्य के.जी. खेमनर सर, आदरणीय काळे सर, आदरणीय हरीश नवले सर, सन्माननीय संपतराव खेमनर सर, माननीय ज्येष्ठ गुरुवर्य माननीय कर्डिले सर व कर्डिले मॅडम, तसेच आदरणीय रामकिसन रागीर, आदरणीय कुंदनजी निंबाळकर, आदरणीय किरणजी निंबाळकर, आपण सर्व स्नेही आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आजचा हा अमृत महोत्सव सोहळा अर्थातच अभिष्ट चिंतन सोहळा आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो की प्रथमतः आदरणीय पवार सर आणि पवार मॅडम यांच्याकडे सुंदर अशी काळ्यांच्या गजरामध्ये आपण व्यासपीठाकडे त्यांची एंट्री घेत आहोत. आपण सर्वांना विनंती करतो सर्वांनी 2 मिनिटं उभे राहून आपण या बाजूने एक या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी असे परिश्रम घेऊन आज 75 वर्ष वयाची पूर्ण करत हे आपणासमोर अशा आदरणीय पवार सरांच्या सुविद्य पत्नी राजेंद्र मॅडम अर्थात पवार सर आणि त्यांची 2 मुलं समीर सागर आणि दोघांच्याही अर्धांगिनी आदरणीय सौभाग्यवती नेताताई आणि आदरणीय सौभाग्यवती अंकिताताई आणि विशेष म्हणजे त्यांच्या तीनही नाती कुमारी पूर्वी, इरा आणि सारा या सर्वांच्या संकल्पनेतून की आपल्या बाबांचा हा एक महोत्सव सोहळा आणि त्यांचे सवंगडी की जे 75 वर्षामध्ये सरांच्या सानिध्यामध्ये त्यांनी जीवन व्यतीत केलं आणि या सर्वांच्या मित्र परिवाराच्या गणवंतराच्या माध्यमातून की त्यांचा एक अवश्य चिंतन सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. आपण सर्वांनी सुंदर अशी सरांची या ठिकाणी एंट्री घेतलेली आहे. यानंतर मी विनंती करतो की आपण सरांचं प्रथमतः औक्षण करायचं आहे. अर्थाने मानवंदना म्हणूया मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या मानवंदनेला आपण सन्मानित करूया. त्यांना या ठिकाणी लाभलेला आहे. आज या नवयुगामध्ये मनुष्याचं अभिमान जे घडलेलं आहे, परंतु मी उपस्थितांना परमेश्वराजवळ अशी प्रार्थना करेन की न जाणे आज सत्य दिले सत्य बनले तोपर्यंत आपल्याला संधी परमेश्वराने द्यावी, चांगलं आरोग्य आपल्याला द्यावं आणि यातूनच आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने कशासाठी आहे तर 75 वर्ष सरांनी जे जीवन या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर त्यांनी व्यतीत केलेलं आहे. या 75 वर्षाच्या जीवन प्रवासामध्ये सराबरोबर जे काही त्यांचे सवंगडी लाभले त्या सवंगड्यामधून आपण या ठिकाणी सरांविषयी थोडक्यात मनोगत या ठिकाणी घेत आहोत. आदरणीय आमचे मित्र गिरीश नवले सर यांना मी विनंती करतो की आपण
डॉक्टर रामचंद्र पवार सर यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा, खरं म्हणजे हा अमृत महोत्सव सोहळा या प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित, सरांवर प्रेम करणारे सर्व त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र परिवार, प्रथमतः सरांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. सह्याद्री संस्थेमध्ये माझी नेमणूक 2003 साली प्रथमतः साकूर विद्यालयामध्ये झाली. योग असे की त्यावेळेसही सर साकूर विद्यालयामध्ये त्यांची नुकतीच बदली झालेली होती आणि मी त्या विद्यालयामध्ये नवीनच रुजू झालो. त्यानंतर 2007 साली 2005 साली माझी संत ज्ञानेश्वर विद्यालय नान्नज तुम्हाला या ठिकाणी एकदा पुन्हा संस्थेच्या आदेशान्वये माझी बदली झाली आणि त्या ठिकाणी आमचे मामाश्री आदरणीय नामदेव काळे सर यांचा, आमचे सुदाम गायकर सर असतील, तिथे स्वर्गवासी संजय वाघ सर असतील, वनराज सर असतील, असा एक आमचा मित्र परिवार खूप मोठा त्या ठिकाणी तयार झाला. आणि काळे सरांच्याच सहयोगानं हळूहळू पवार सर आणि त्यांच्या कुटुंबियांचा माझा संपर्क थोडासा वाढत गेला. आणि योगायोगाने 1 ऑगस्ट 2007 साली संस्थेनं माझी बदली, त्यावेळेस थोडं स्कॉलरशिपचं काम माझं जरा चालू होतं आणि त्यामुळे माझी बदली सह्याद्री विद्यालयामध्ये झाली. आणि मॅडम आम्ही एकाच युनिटमध्ये, म्हणजे राशीनकर मॅडम ज्या सौभाग्यवती पवार मॅडम आहेत, यांच्या सोबत काम करण्याची खरं म्हणजे आम्हाला संधी मिळाली. आणि काम कसं असावं आणि एक शिक्षक म्हणून आपल्या कामकाजाची पद्धत कशी असावी हे खरं म्हणजे आम्ही मॅडमकडून खूप शिकलो. एका मुलाप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये चूक झाली तरी ते व्यवस्थित समजून सांगणं, आपल्या कोणत्याही कामामध्ये काम करत असताना त्याचं नियोजन कसं असावं, ते नियोजन करत असताना त्या नियोजनाचे टप्पे कसे असावे, खरं म्हणजे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपोआप शिकत गेलो. आणि आजपर्यंत मॅडम तुमचं मार्गदर्शन खरं म्हणजे आम्हाला काय मिळतंय, आम्ही खूप भाग्यशाली आहोत. आणि हा भाग्याचा क्षण तुम्ही आम्हा सर्वांना आज सरांच्या अमृत महोत्सवानिमित्त उपलब्ध करून दिला. प्रथमतः एक आपण पवार कुटुंबियांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण सरांनी मगाशीच उल्लेख केला, आमचे मित्र जगताप सर यांनी मगाशीच उल्लेख केला की 75 वर्ष आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला मिळणं आणि या 75 वर्षांमध्ये गुलाबाच्या फुलासारखा आमचा सरांचा चेहरा कायम टवटवीत असणं, ही एक खरं म्हणजे या पवार कुटुंबाला मिळालेली एक ईश्वर देणगी आहे असं मी मानतो. पुढच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे सर 100 तर शताब्दी तर गाठतीलच असा सर्वांमध्ये खरं म्हणजे आपण मला सुद्धा सरांकडे पाहून आता विश्वास वाटतो. कारण मला सुद्धा विश्वास वाटतो की सर 100% 100 वर्ष पूर्ण करतील आणि 100 वर्ष सुद्धा आपण याच ठिकाणी साजरे करू असा एक मुलगा म्हणून. कारण कायम या कुटुंबाने आम्हाला खूप प्रेम दिलंय. आम्ही ज्यावेळेस काय मॅडमकडे कधी गेलो, हक्काने घरामध्ये जरी गेलो तरी सर पाणी लागते आतमध्ये जाऊन घेऊन या, सर तुम्हाला काय लागते आतमध्ये जाऊन घेऊन या. कायम घरामध्ये गेलो एका मुलाप्रमाणे आपला वावर असायचा. एका मुलाप्रमाणे सरांनी मॅडमने आमच्यावर प्रेम केलं आणि असंच प्रेम तुमचं आयुष्यभर आम्हाला मिळो अशी या प्रसंगी मी एक माझी भावना पण व्यक्त करतो. एक प्रसंग असा आहे खरं म्हणजे सरांचा माझा संबंध मॅडममुळे जास्त आला. म्हणजे सरांचा माझा संबंध तसा एका युनिटमध्ये काम करण्याचा कधीही आला नाही, पण मॅडममुळे कायम सरांची आमची वरचेवर भेट होत असायची आणि ती भेट कधी मैत्रीमध्ये रूपांतरित झाली. वयाच्या अंतरामध्ये असून सुद्धा सर त्यांच्या वयाच्या सर्व त्यांचे जे काही सवंगडी होते त्यांच्याबरोबर त्यांच्या मित्रांबरोबर ज्याप्रमाणे वागायचे त्याचप्रमाणे प्रेम सरांनी आम्हाला त्यांच्यापेक्षा खूप लहान असून सुद्धा त्यांनी आमच्यावर केलं. त्यावेळेस साधारणपणे 2010 साली मला असं वाटतंय की माझे प्राचार्य सन्माननीय दत्तात्रय सासकर सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला होता. आणि तो पुरस्कार मिळाल्यानंतर तो नांदेड या ठिकाणी त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते त्या पुरस्काराचं वितरण होतं. आणि ते वितरण असताना सहज आमच्या स्टाफमध्ये असा एक विषय निघाला की आपल्याला सर्वांना सरांच्या कार्यक्रमालाही पण जायचं आहे आणि एक आमची स्टाफची एक ट्रिप आम्हाला आयोजित करायची होती. मॅडमकडे आम्ही प्रस्ताव ठेवला, मॅडमला आम्ही घेऊन जायला तयार होतो, पण मॅडमच्या तब्येती अस्वस्थतेमुळे मॅडमने आम्हाला
स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की मी येऊ शकणार नाही, कारण त्यावेळेस मॅडमला चढणं उतरणं आणि एवढा लांबचा प्रवास करणं सहजासहजी शक्य नव्हतं. आणि नांदेडवरून आम्ही हैदराबाद दर्शनचा पुढचा आमच्या प्रवासाचं नियोजन होतं. आणि सहज खरं म्हणजे माझ्या तोंडून शब्द गेला, सर तुम्ही येणार, मॅडम तुम्ही येणार नसतं तसा पाठवून. तेवढ्याच एका क्षणामध्ये मॅडमने कुठलाही विचार न करता मला सांगितलं तू म्हणतोय ना घेऊन जा. आणि पूर्ण 8 दिवस खरं त्यावेळेस पवार सरांचा आणि आमचा जास्त क्लोज संबंध आहे. कारण 8 दिवस 8 रात्र मुक्काम 8 दिवस फिरणं आमच्या सोबत. आणि सरांचा तो मिश्किल स्वभाव खरं म्हणजे त्यावेळेस जो कळाला, सर खरं म्हणजे आम्हाला जर तुम्ही शिकवायला असते तर कदाचित अजूनही शिक्षक म्हणून माझ्यामध्ये खूप काही बदल झाला असता असं मला वाटतं. कारण विद्यार्थ्यांना ज्ञान करताना नुसतं फक्त त्याला शिकवून चालत नाही, तर त्याला आमच्या मॅडमचं एक कायम वाक्य आहे, मास्टर. म्हणजे जेव्हा आईच्या प्रेमानं तुम्ही त्या मुलाला जाऊन शिकवता तेव्हाच तो विद्यार्थी घडतो. आणि तो विद्यार्थी घडल्यानंतरचं जे काही दृश्य जे चित्र नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसतं तेव्हा शिक्षक होण्याचा आपल्याला अभिमान वाटतो. हे कायम मॅडमच्या भाषणामध्ये आम्हाला काही हे वाक्य असायचं. आणि एक आदर्श शिक्षक आपण बनावं अशी एक आशीर्वाद त्या मॅडमने आम्हाला दिला. आज खरं म्हणजे पवार कुटुंबियांनी मग सरांची मुलं असतील, समीर असेल, सागर असेल, त्यांच्या दोन्ही सुनबाई असतील, आपण सर्वांनी खरं म्हणजे हा खूप छानसा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि आम्हाला सर्वांना सरांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा ही एक संधी दिली. कारण कार्यक्रमाशिवाय ही प्रेम व्यक्त करण्याची संधी आम्हाला कधी मिळत नाही. खरं म्हणजे तुमचे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि माझं मानलेलं थोडस सरांविषयीचे जे काही 2 शब्द असतील ते संबोधतो. धन्यवाद. आणि संयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, संयोजकांची आभार मानतो. धन्यवाद सर. दरम्यान आजच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय देशमुख सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. तसेच सन्माननीय देवकर साहेब व देवकर मॅडम हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. तसेच भूतेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय संजयजी दारोडे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय सुभाष भंडारी साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. यानंतर आदरणीय देवकर मॅडम यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सरांना आपण शुभेच्छा या ठिकाणी द्याव्यात. उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सभागृहात सन्माननीय सदस्य आणि आजच्या मंगल प्रसंगी विशेष सन्माननीय धनी असलेले आदरणीय पवार सर आणि मॅडम, आपण या आनंद सोहळ्यामध्ये सर्वजण उपस्थित राहिला. आणि यामध्ये माझी आणि मॅडमची आणि सरांची ओळख ज्यावेळेस प्रेरणा दिन साजरा केला जात होते त्यावेळेस शिक्षकांचे कार्यक्रम घेतले जात होते. महाराष्ट्र दर्शन म्हणून हा एक कार्यक्रम घेतलेला होता. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधील विविध प्रकारच्या ज्या प्रथा, रूढी, परंपरा आहेत त्याच्यामध्ये दाखवल्या जात होत्या. आणि त्याच्यामध्ये हुंडाबळी म्हणून एक त्या ठिकाणी छोटासा कार्यक्रम घेतला होता. मुलीला पाहायला पाहुणे येतात आणि त्यावेळेस मात्र हुंड्यासाठी कशा प्रकारे तिच्या वडिलांची जी मानसिकता कमी केली जाते. आणि या ठिकाणी पवार सरांची मुलगी म्हणून मला त्या कार्यक्रमात घेतलं गेलेलं होतं. तेव्हापासून मला मात्र सरांनी आणि मॅडमनी मुलगी मानलेलं आहे. आणि त्या कार्यक्रमापासून तर आजपर्यंत सरांचे माझे एक आई वडिलांचं आशीर्वादाचं छत्र आहे ते माझ्यावरती आहे. यामध्ये जे काही आपल्याला मार्गदर्शन पाहिजे किंवा काही अडचण आली की आपल्या पाठीशी भक्कम आपले आई वडील असतात, त्यावेळेस मात्र त्या मुलांना काहीच काळजी नसते. तशा प्रकारे मला कोणतीही अडचण आली की मी सरांकडे मॅडमकडे जायची आणि मॅडम मला इतक्या समजून सांगायच्या आणि त्यामधून माझा जो आत्मविश्वास आहे तो अधिकच वाढत जायचा. तशाच प्रकारे त्यांचे जे कुटुंबांचे संबंध आहे माझ्या घराशी ते अजून पण अतिशय व्यवस्थित प्रकारचे आहे. आज आपण येथे अत्यंत भावपूर्ण, आनंदमय आणि गौरवशाली प्रसंगी या ठिकाणी जमला आहात. आणि अभिषेचन सोहळा हे केवळ वयाची पायरी नव्हे तर आयुष्याच्या अनुभवाचं, कर्तृत्वाचं आणि संस्काराचं आणि समाजासाठी केलेलं एक योगदानाचं चिंतनच होईल. आणि या ठिकाणी ज्याप्रमाणे पवार कुटुंबासाठी आधारस्तंभ ज्यावेळेस मात्र पवार सर आहे
त्याचप्रमाणे मित्रांसाठी विश्वासाचा एक धागा आहे, समाजासाठी एक आधारस्तंभ आहे. अशीच या ठिकाणी समाजामध्ये पवार सरांची ओळख आहे. आणि ह्या अभिष्टितन सोहळ्यानिमित्त मी आज पवार सरांना जे काही शुभेच्छा देते हे अशाच प्रकारचं आरोगी, आनंददायी, समाधानी आणि यशाचं, समृद्धाचं, आनंदाचं, आरोग्यदायी आयुष्य तुम्ही जगो. आणि याच ईश्वरचरणी दीर्घ आयुष्य तुम्हाला उत्तम आरोग्य देवो ही सदिच्छा आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद मॅडम. यानंतर आदरणीय संतराव खंदर सर. ठीक आहे. सन्माननीय कर्डिले मॅडम, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी शुभेच्छा आपण या ठिकाणी द्याव्यात. या ठिकाणी आपण पवार सरांना 75 निमित्त शुभेच्छा द्यायला जमलेलो आहोत. पवार सर आणि राशीनकर मॅडम, प्रथम सांगते मी मॅडमची शिक्षिका आहे. मॅडमला मी शाळेत शिकवलेलं आहे. त्याचबरोबर दीर्घकाळ आम्ही शिक्षिका म्हणून बरोबर कामही केलेलं आहे. ज्यावेळेला मी प्रथम नोकरीला लागले आणि मंगल माझी विद्यार्थिनी होती, पहिल्यापासून मी तिला अगदी जवळून बघत आलेली. पवार सर हे तिच्या आयुष्यात नंतर आले, आमची ओळख नंतर झालेली आहे. तर मंगल ही काय प्रकारची स्त्री आहे, शिक्षिका म्हणून ती सर्व शिक्षकांना माहिती आहे, परंतु तिचं घरची परिस्थिती, घरचं जीवन हे सगळं मी खूप जवळून पाहिलेलं आहे. आज दोघंही तुम्हाला यशाच्या शिखरावर आणि आयुष्याच्या एका उंचीवर आलेले दिसतात. पवार सरांशी मंगलचं लग्न झाल्यानंतर मंगल ही खूप लढाऊ मुलगी. आयुष्यात तिने बरेच लढे दिलेले आहेत. त्यात सरांना आपल्या संस्थेमध्ये आणायचं हा एक मोठाच इतरांना अशक्य वाटणारा अतिशय प्रयत्न करून तिने सर दुसऱ्या संस्थेत होते आणि त्यांना आपल्या संस्थेत आणलेले आहे. आजकाल नोकरी मिळणं ही किती अवघड गोष्ट आहे हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. तरी पण तिचे जे प्रयत्न असतील ते वाखाणण्याजोगे होते त्यावेळेसचे. तिच्या घरची माहेरची परिस्थिती थोडीशी तशी पैशाची नसेल, पण घरगुती अनेक अडचणी त्यांच्या असायच्या आणि त्याच्यातून मार्ग काढून ही मंगल शिकलेली आहे. पलीकडचा समन्वय होऊन पायी शाळेत यायचं. आता आपण पाहतो कोणी 2 पावलं सुद्धा चालायला तयार नाही. ही दररोज शाळेतून कधी उशिरा न येणारी, अतिशय शिस्तशीर आणि शिक्षकांची काळजी घेणारी अशी ही माझी विद्यार्थिनी होती. जेव्हा पूर्वी सेवा हा विषय असायचा आणि तो प्रत्यक्षात असायचा म्हणजे, आणि समाजसेवेचा कॅम्प आमचा संगमनेरला लागलेला होता आणि 2 ज्येष्ठ शिक्षिका आमची तिथे नेमणूक झालेली होती. मंगलने आमची सगळी सोय त्या ठिकाणी ठेवली हे मी कायम आजपर्यंत लक्षात ठेवलेलं आहे. पवार सरांना मला काही फारसं म्हणण्यापेक्षा अजिबातच त्यांनी मी कधीही एका शाळेत काम केलेलं नाही. आणि मंगलची मी सहकारी म्हणण्यापेक्षा मी शिक्षिका म्हणूनच, एक विद्यार्थिनी म्हणूनच मी तिला कायम पाहत आलेले आहे. सरांचा आणि मंगलचा संसार हा सुखाचा झालेला आहे. त्यांचं जे शिक्षक म्हणून काम आहे ते खूप चांगल्या प्रकारचं होतं. मंगलचं राहणीमानाला खूप काही आपल्याला भारी भारी कपडे किंवा खूप दागिने असं पाहिजे असं काहीच नसतं, पण तिचे राहण्याची पद्धत, तिच्या साड्यांची निवड ही नेहमी खूपच छान असायची. त्यामुळे ती मला विद्यार्थी म्हणून आवडायचे, पण एक स्त्री म्हणूनही माझ्या मनात कायम तिचं एक वेगळं स्थान आहे. पवार सरांच्या बाबतीत त्यांनी तिला योग्य साथ दिलेली आहे. दोघांचं जीवन हे सुखी झालेलं आहे आणि आज हा आनंदाचा क्षण या ठिकाणी आलेला आहे. पवार सरांना मी माझ्या कुटुंबियांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. पुढील आयुष्यासाठी त्यांना आरोग्य आणि आनंद लाभो
ही प्रार्थना मी ईश्वर चरणी करते. मला जास्त मंगल विषय का सांगता येतं ते मंगल सर्व्हिसला लागली आणि साकूरच्या शाळेत मला वाटतं तिची पहिली नियुक्ती झाली. साकूर हे माझं माहेर आहे. साकूरची जी शाळा सुरू झाली त्या शाळेत पहिली शिक्षिका मी होते. माझ्या नंतर ती आलेली आहे आणि माझ्या काही भावंडांची ती शिक्षिका आहे. परवाच तिने आठवण काढून सांगितलं एका दुःखद प्रसंगी की आपण माझा मॅडम विद्यार्थीच होता, माझ्या बहिणीचा मुलगा. तेव्हा माझ्या कुटुंबाशी पण तिची चांगली ओळख आहे. मंगललाही पुढचं आयुष्य हे आनंददायी जावं. तिचा आधार, तिचं शारीरिक क्षमता कमी झालेली आहे, परंतु तिचं मन मात्र तसंच प्रफुल्लित आहे. ते तसंच राहावं, सरांना तिने चांगली साथ द्यावं अशी प्रार्थना करून मी माझी 2 शब्द संपवते. धन्यवाद मॅडम. बघा खरोखरच किती आजचा हा भाग्यवान दिवस आहे की ज्या शिक्षिकेने आपल्या विद्यार्थिनीला घडवलं तीच विद्यार्थिनी आपल्या बरोबर स्टाफ मेंबर म्हणून काम करते, रिटायर पण होते आणि आज विद्यार्थिनीच्याच पतिरायाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी पुन्हा एकदा शिकवणारी मॅडमच आपल्या समोर यावं. मला असं वाटतं आपण कर्णिल मॅडम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. यानंतर आमचे मार्गदर्शक सन्माननीय किशोर पाटील खेमनर साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय संगमनेर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सन्माननीय काशीद मॅडम यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात विनंती आपण पुढे यावं. यानंतर अमृतेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय संजयजी नारोळे सर यांना विनंती आहे की आपणही सरांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. एक छान संध्याकाळ आणि या संध्याकाळच्या समयी हॅपी बर्थडे म्हणत असताना हैप्पी बर्थडे टू यू, तुम जियो 1000 साल के दिनों 50,000. ज्यांच्या जीवनामध्येच मंगलमय किंवा मंगल नावाच्या मॅडम आहेत, ज्यांना मी पहिल्यापासून माझी आई म्हटलेलो आहे, ते आजही माझ्या आई आहेत आणि शेवटपर्यंत सुद्धा आईच असेल. अशा या मॅडम मंगलमय जीवन कसं घडवावं, मुलांना कसं घडवावं, 1996 मध्ये जेव्हा सह्याद्रीमध्ये मी अपॉइंट झालो तेव्हा समीर 5वीला होता आणि 5व्या तुकड्यामधून तो पहिला आला. ही बातमी आम्हाला मॅडमने सांगितली. मीही लहान होतो आणि मग आयुष्य कसं टेन्शनमय असू शकतं आणि त्यातून कशापर्यंत आपण पुढे जायचं आहे हे एक एक्झाम्पल मला मॅडमने सांगितलं. मॅडम म्हणाल्या थिंक पॉझिटिव्हली, व्हॉट एव्हर गोइंग टू हॅपन, जे काही घडेल ते आपल्या हातामध्ये नाही, पण पॉझिटिव्ह थिंकिंग केल्याचा फायदा डेफिनेट मिळतो. हे त्यांनी मला 1996 साली सह्याद्री विद्यालयामध्ये, तेव्हा माझी तब्येत अत्यंत छोटी होती, त्यांनी सांगितलेलं होतं. आमचे देशमुख सर आहेत, त्यांनी मला 20व्या बिल्डिंग मध्ये समाजशास्त्र शिकवलेलं आहे. कर्डिले सर आहेत, मॅडम आहेत. I thank you all of you to gather here in a scenic beauty of Krishna Garden for a tremendous chance it is to all of us to gather here to celebrate the birthday of the prince. त्यांचं नाव आहे प्रिन्स. त्यांना प्रिन्स या नावानं ओळखलं जायचं आणि साहेब आणि आम्ही चाकोरला जायचो. माझ्या गाडीचा स्पीड 100चा असायचा. साहेब 1-2-3 दिवस डोळे झाकून बसते, तिथून पुढे निवांत बसायचे. एकदा त्या लिंबाच्या खाली होळकर आप्पाच्या कॅम्पस मध्ये गेलं की आप्पाचे डोळे असायचे, पुढे कोण येते लेट येते, कधी टाइम झालाय काय ते सांगायला पुढे टपलेलेच असायचे. पण तसं त्यांनी माझ्या बाबतीत केलं नाही असं मी सांगेन. तेव्हा हे जे प्रिन्स व्यक्तिमत्व आहे हे कसं आहे, कशा पद्धतीनं 75 आयुष्यामध्ये येत असतात. त्यांचा जो आनंद आहे, एकदम फ्रेंच कट वरून टोपी, इंग्लिशचा तज्ञ अभ्यासक, छानसी इंग्लिशची हँड रायटिंग. आमची हिरो होंडाची गाडी, ते हिरो असायची आणि मी ड्रायव्हर असायचो. होंडा म्हणत नाही बिकॉज दॅट इज डिफरंट. आणि साहेब बसलेले, गाडी फास्ट. साहेब थांबा थोडंसं, दामोळी फाट्याला आपण थांबून घेऊ. नाही हो सर, बसा तुम्हाला फास्ट. आणि मग तिथं गेले का तिकडे सुटलो. पण त्यांना मी
सांगितलं होतं सर, मुलगा वडिलांना आणि आईला कधीही तकलीफ होईल असं कधीच होऊ देत नाही. आणि ते मग तिथून पुढे डोळे झाकून बसायचे, डोळे झाकायला माहिती का आपल्या गाडी पुढे गाडी जात नव्हती म्हणायची विषय नसायचा. तर आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, आपण या ठिकाणी आलेलो आहोत. ही लाईटनिंग आहे, ही जी लाईट आहे ही काय आहे, ही यांनी यांच्या जीवनामध्ये जो प्रकाश कमवलेला आहे, यांच्या जीवनामध्ये जी माणसं कमवलेली आहे, त्यामुळे हा झगमगाट या ठिकाणी पाहायला मिळतो. हे दोन्ही चेहरे पाहिले, यंग बना तारुण्य जे आहे केसावर अवलंबून नाहीये. तुमच्या मनात काय आहे, तुमच्या मनामध्ये किती इमोशन्स दाखलेले आहेत, काय भावना आहे, या महत्वाच्या आहे. साहेब कधी कधी आम्ही सकाळी गेलो की 7:30 वाजता त्या साकोच्या स्टँडला बसायचे. पहिलं मला काहीतरी खाऊ ठेवलं मला, त्याच्यामुळं डायबिटीस नावाचा आजार होते ते त्यांनी मला सांगितलं. आणि मॅडम कडे जे आहे एवढा मोठा खाऊ असायचा, सकाळी तेवढा खायचा आणि संध्याकाळी पण तेवढा खायचा, पण वाघिणी सारखं जगायचं. अशा या दोन्ही कुटुंब जे आहे अत्यंत आनंददायी जीवन आतापर्यंत ते जगलेले आहे. सागर समीर, एकदा सागरचं पोट दुखत होतं, त्याला म्हटलं असं असं ते हॉस्पिटल आहे तिथं जा. तो तिथं गेला, पण त्यावेळेस त्याला काही ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या अटॅचमेंट काय आहे, एकमेकांच्या भावनांची जवळीक काय आहे, ही या व्यक्तीकडून पाहावी लागते, शिकावी लागते. मॅडम संगमनेर टूरमध्ये राहिला होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे आदरणीय दादांनी त्यांना सायकल भेट दिलेली, त्यांच्या घरच्यांना कोणाला दिली मॅडम? वडिलांना सायकल भेट दिलेली. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत. मॅडम हिवाळ्यामध्ये लाडू बनवायच्या आणि मग मी गेलो का मला एक लाडू द्यायचा. लाडू काय आहे, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ईच अँड एव्हरीथिंग. काही खोबरं, बदाम, काजू, गावठी तूप, ज्या गोष्टी ज्यांच्या मनामध्ये आहेत त्या सगळ्या गोष्टीचं मिश्रण त्या ठिकाणी असायचं. आमच्या कासर मॅडम आल्या, त्यांना मानाचा सॅल्यूट. त्या इंग्लिश मध्ये शिकवत असताना 95-96 मला 5 मिळालेले होते आणि मी पाहिलं होतं. मग या दोघांना काय शब्द यूज करावे, कोणते शब्द आपल्याकडून यूज झाले पाहिजेत, तर ते शब्दही कमी पडतील. Both are having the ocean heart. ओशिन म्हणजे समुद्रासारखं मन. ज्यांचं मन मोठं आहे, माझ्या मुलीचा थोडासा प्रॉब्लेम होता. मॅडम म्हटलं असा असा प्रॉब्लेम आहे, मला तुम्हाला मुलगा आहेस. ही म्हणायची हिंमत, विथ ऍक्टिव्हिटी आणि ऍक्शन या दोघांमध्येच आहे. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. मॅडम 75 काय अनेक वर्ष तुम्ही जे आहे जीवनाचा आस्वाद घ्याल. तुम्हाला दोघांना एक छान पेन्शन आहे. दोनही छान मुलं, दोनही अत्यंत सुंदर अशा सुनाई आहेत. त्यांचा मी मोठा भाई आहे, त्याच्यामुळे असं म्हणू शकतो. तर तुमच्या या बर्थडेच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही असंच 100च्या पुढे जावं आणि उदंड असं आयुष्य तुम्हाला दोघांनाही लाभावं. गोळ्या काय आहेत, तर गोळ्या हे एक टॉनिक आहे. ज्या टॉनिकच्या माध्यमातून आपण जगत असतो. परंतु गोड गोळ्या ज्या आहेत त्या आधार देतात आणि कडू गोळ्या ज्या आहेत ते माणसाचा आधार बघा करत असतात. कधी कधी मॅडम मला बोलल्याही असतील, पण ते मी मुलगा म्हणून कधी मला मनाला लागलेलं नाही. या छानशा या वातावरणामध्ये कृष्णा गार्डन या ठिकाणी या झगमगाटामध्ये जेव्हा 75 वर्षाची आपण या ठिकाणी सेलिब्रेशन करत आहोत, तेव्हा आणखी 75 वर्ष सव्वाशेच्या पुढे तुम्ही जगावं अशा शुभेच्छा देतो. आणि थँक्यू व्हेरी मच ऑल. थँक्यू ऑल. थँक्यू सो मच सर. आदरणीय कासट मॅडम यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपणही या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी यावं. दिव्या मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय विजयाताई कांडेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. आदरणीय कासट मॅडम. म्हणजे मला असं वाटतं उशीर झाला की काय असं वाटतं असं वाटलं मला. आपण उशिरा चाललोय कार्यक्रमाला. 4 ते 6 टायमिंग होता. चला जाऊया, शुभेच्छा देऊया. आता पूर्वाश्रमीची राशीनकर आणि मी राहतात आपली मैत्रिणी खूप जवळच्या. अगदी 10वी 11वी पासूनच्या मैत्रिणी आम्ही. नंतर पुढे D.Ed आम्ही सोबत केलं. नंतर मग आमचा प्रवास असा सुरू झाला आणि सर्व्हिसला एका संस्थेत लागलो. आणि सर इंग्लिश शिकवायचे आणि मी पण इंग्लिश शिकवत होते. त्यामुळे सरांचे आमचे मंगलच्या काय नेहमी घरात गप्पा
किंवा कम्युनिकेशन त्या विषयातच व्हायचं. सरांचं पण मला मार्गदर्शन लाभलेलं आहे. सरांनी बाहेर बऱ्याच ठिकाणी सर्व्हिस केली आणि शेवटी मला वाटतं साकूरला होते त्यावेळेस. त्यांच्या दोघांकडे जर पाहिलं तर असं वाटतच नाही सरांचं 75 वर्ष पूर्ण झालं असेल. आणि सतत अगदी हसतमुख आणि कुठेही भेटले तरी अगदी खूप आनंदाने बोलणारे, खूप आत्मीयतेने बोलणारे असे सर. आता मला तर आल्याबरोबर बोलायची संधी दिली. आपण बसूया थोडा वेळ, नंतर बोलू शेवटी. ठीक आहे सर, तुम्हाला आपण लाख लाख शुभेच्छा. 100 वर्ष जगा आणि पुन्हा आपण 100 साजरी करू. ओमी पवारचे काय सर? यानंतर आदरणीय पवार सर आणि पवार मॅडम यांची लाडकी मोठी नात कुमारी ओवी ही देखील बाबांना या ठिकाणी तिच्या मनामधील असलेले बाबा, तिचे बाबा कसे आहेत, आता या ठिकाणी उपस्थित सर्व मंडळी आहे, बऱ्यापैकी बाबा झालेले मला दिसते. तुम्ही पण तुमच्या नातवंडाचे बाबा आहेत किंवा आजी आहे, परंतु आता ओवीचे बाबा आणि ओवीची आजी कशी आहे ती आपण ओवीकडून ऐकूया. My name is Ovi Baba, the first grandchild of my family. It's my Dada's 75th birthday. On this special day, I would like to wish him a very happy birthday. Dada, you're truly a heart of our family. Your kindness, happiness, and love are the gifts which I am grateful for every day. May your special day be filled with joy, happiness, and everything that makes you happy. Thank you. धन्यवाद. ओवीने या ठिकाणी इंग्लिश मध्ये बाबा कसे आहेत या ठिकाणी व्यतीत केलेले आहे. यानंतर प्रोफेसर विद्यापीठ सह्याद्री ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय एस एफ खिन्नर सर यांना विनंती करतो की आपणही सरांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. आजच्या अभिष्ट सिद्ध सोहळ्याचे प्रमुख मान्यवर सन्माननीय पवार सर, त्यांच्या सहचरणी आमच्या भगिनी राशंकर मॅडम, अतिशय सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी घेऊन आलेला आहे. संख्येने माणसं कमी असतील पण त्यांच्याकडे जिव्हाळा आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, अशी सर्व स्नेहाची अपेक्षा आपले जमलेली या ठिकाणी आहे. मॅडमच्या बाबतीत सांगायचं म्हटलं, सरांच्या बाबतीत तर आंबोडा या ठिकाणी सरांची आणि मॅडमची बदली झाली होती. लाल सुजुकी गाडी होती, त्या गाडीवर सर आणि मॅडम यायच्या आणि समीर आणि सागर हे त्यावेळेस खूप लहान होते. मी कधी ऐकायचो की त्यांना घरी ठेवून आले आहे मॅडम, मॅडम तिथं मुलं असतात, कधी कधी तर ते लहान लहान मुलांना त्या घरी घेऊन यायच्या, आमच्याकडे सोडायच्या पाळ्यामध्ये. तेव्हा माझी बहीण ती शोभा गावामध्ये राहायची, सरांच्या मिसेस, तिच्याकडे ती मुलं राहायची आणि अतिशय लहान मुलं असतानाही आपली कधी ड्युटी त्यांनी चुकवली नाही किंवा काम चुकवलं नाही. मॅडम आल्यानंतर आम्ही कॉलेजला होत्या काळामध्ये किंवा नोकरी दरम्यान नंतरच्या काळात नोकरी लागलो, पण एक चांगलं शिकवणाऱ्या शिक्षिका त्या विद्यालयाला आमच्या विद्यालयाला मिळाल्या होत्या. हा सगळ्यांच्या आपण सूर निर्माण झाला होता. आणि आमचे वडील जे होते कैलासवासी मंजापूर खिन्नर, त्यांनी तर त्यांना मुलगीच मानलं होतं. त्यांचं काम, त्यांचं बोलणं, त्यांचं मिसळणं, त्या सगळ्या गोष्टी खूप अशा भारावून टाकणाऱ्या होत्या आणि मॅडमची काळजी घ्यायची आणि आपुलकीने चौकशी करायची. पुढे पुढे मी शिक्षक झाल्यानंतर प्रत्येक बाबतीमध्ये शिक्षक झाल्यापासून तर आपण प्राचार्य मुख्याध्यापक झाल्यापर्यंत नेहमी पडलेले मार्गदर्शन केलं आहे. शिक्षक म्हणून काय जबाबदारी पार पाडायची, कसं काम करायचं. मॅडम नेहमी एक सांगायच्या, आपलं काम चांगलं असेल आपल्याला घाबरायचं नाही आणि भरपूर काम करायचं. त्यांचा हा काय मोठा सल्ला असायचा. चांगलं काम असताना तो माणूस कधी घाबरत नाही, काम इतकं करेक्ट करायचं, चांगलं करायचं आणि ती शिकवण या ठिकाणी आम्ही आचरणामध्ये आणलेलं आहे. आताही मॅडम बऱ्याच गोष्टी सातत्याने मार्गदर्शन करत असतात, विचारपूस करत असतात. अशा सरांचं आणि मॅडमचे या ठिकाणी सहजीवन आहे. सरांच्या बाबतीत जर म्हटलं तर सर काळे सरांचे फार जिवलग मित्र होते. त्या काळापासून गोलकर सरांचे फार जिवलग मित्र होते आणि त्यांचं गप्पा गोष्टी असतील, बोलणं असेल, स्वभाव एकदम
अतिशय प्रांजळाचा स्वभाव त्यांचा होता, मनमोकळा स्वभाव होता. आणि सरांनी सांगितलं, लावडे सरांनी त्यांना प्रिन्स पवार सर कुठले म्हटलं का, बरेच पवार सर आपल्याकडे त्यावेळेला सायरीमध्ये होते, 4-5 पवार सरच मराठी काही पवार होते. प्रिन्स पवार सर म्हटलं का लगेच ओळखू यायचं. परंतु पवार कुटुंबामध्ये मंगलताई आल्या, पण त्याने आपलं राशीनकर हे आडनाव जे आहे ना, ते शेवटपर्यंत काही बुजलं नाही लक्षात घ्या. म्हणजे राशीनकर ह्या नावानेच त्यांना या ठिकाणी मॅडम म्हणून ओळखलं जातंय. आणि अतिशय त्यांचं आता भाषण आपण सगळं ऐकणार आहोत. मॅडमची भाषणे ऐकण्यासारखी असतात. मॅडमने केलेलं सूत्रसंचालन जे आहे ते अप्रतिम सूत्रसंचालन असतं. वक्तृत्वाची अमुक लिहिलं त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि प्रत्येकाशी टच असतात, त्या आपुलकीला चौकशी करतात. तोडकर सरांची तब्येत कशी आहे, काय चाललंय, माझं काय चाललंय, आईचं कसं आहे, सगळ्यांची चौकशी कौटुंबिक अर्थाने सातत्याने चौकशी करणाऱ्या ह्या मॅडम आहे. अशा प्रकारे इतकी काळजी घेणार कुणीतरी दुर्मिळ अशा प्रकारची व्यक्तिमत्व जे आहे त्यापैकी मॅडम आहे. आणि सरांच्याही त्या सातत्याने काळजी घेत असतात. अतिशय गुण्यागुणिताने मी त्यांना जवळजवळ 30 वर्ष ओळखतोय. आता 30 वर्ष माझे होते, 29-30 वर्ष ओळखतोय. अतिशय एकमेकांना सहजीवन त्यांनी या ठिकाणी व्यतीत केलेला आहे. त्यांचे निर्णय हे खंबीर असतात, त्यांचे निर्णय शाश्वत असतात एकदा. आणि मॅडमचं एक वैशिष्ट्य म्हणजे इतका परफेक्ट बोलणारी व्यक्ती मी जेव्हा लुटेनगर सह्याद्रीमध्ये इतक्या परफेक्ट बोलणाऱ्या व्यक्ती म्हणून मी पहिल्यांदा जर कोणाची ओळख झाली असेल तर मॅडमची ओळख झाली. सहज परफेक्ट बोलायच्या आणि घाबरत नसायच्या कुठल्याही गोष्टीला. आताही मॅडमचं अनेक सर तर थोडीशी निरोगी आहे, मॅडमकडे अनेक आजारांचं माहेरघर मॅडमच्या शरीरामध्ये असूनही शरीर थोडं थकलंय, पण मन किती कणखर असतं हे उदाहरण जर पाय ठरलं, आदर्श उदाहरण असेल तर त्या मंगलताईचं आहे. अतिशय खंबीर मन आहे आणि मनाने खंबीर असणारी व्यक्ती शरीर थकलं तर ती खंबीरच असते. त्याचा आदर्श या ठिकाणी त्यांनी घडवून दिला आहे. या ठिकाणी त्यांची कौटुंबिक समीर असेल, सागर असेल, त्यांच्या पत्नी असतील, नातवंड नाती असतील, अतिशय एक चांगला परिवार या ठिकाणी आहे. मॅडमची आपुलकीने काळजी घेत असतात, अगदी देखभाल करत असतात. आणि अशा या कुटुंबाचा एक आनंदाचा परमोच्च क्षण आपण असं म्हणूया, तो या ठिकाणी आपण अनुभवत आहोत. खरोखरच असा एक कार्यक्रम घडून आणला आणि तो पाहण्याचा योग आम्हा सगळ्यांना आला याचं मी भाग्य समजतोय. अशा प्रकारे मी पवार सरांना 75 वर्ष पूर्ण केल्याबद्दल अभिष्ट निमित्त शुभेच्छा देतो आणि माझा मनोगत थांबवतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मुख्याध्यापक सन्माननीय प्रोफेसर काळे सर ही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर सानप सर हे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. तसेच आदर्श कला शिक्षक सन्माननीय कांडेकर सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. यानंतर एक कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करूया. आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका आदरणीय कवडे प्राचीताई या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच सन्माननीय किशोर पाटील खेमनर यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. तसेच आदरणीय होळकर सर आपणास विनंती आपण पुढे यायचं आहे. आदरणीय कर्डेले मॅडम आपणास विनंती आपण पुढे यायचं आहे. आणि आदरणीय सागर भाऊ आणि समीर भाऊ यांना विनंती आहे की आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सूरतेच छेडता गीत उमटले नवे, सूरतेच छेडता गीत उमटले नवे, आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो, सूरतेच छेडता. जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के.
ओ राही 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 ओ राही। जो लिए हैं ये राहों के दिए हैं, नैना सू जो लिए हैं ये राहों के दिए हैं, लोगों को उनका सब कुछ दे के तू तो चला था सपने ही लेके, कोई नहीं तो तेरे अपने हैं सपने ये प्यार के। ओ राही ओ राही ओ राही ओ राही, रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही 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 ओ राही। आजच्या दिनी अत्यंत आनंद होत आहेत. माझे गुरुवर्य आदरणीय प्रताप पवार सर, आदरणीय मॅडम राशीनकर मॅडम, त्यांच्यावरती आतोनात प्रेम करणारे त्यांचे सर्व विद्यार्थी, त्यांचे त्या कर्तव्यकालीन सहकारी आणि त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी त्यांनी अध्यापनाचं काम केलं त्या गावातील असलेले त्यांचे मित्र परिवार, आज उपस्थित नातेवाईक, सर्वांना नमस्कार, नवीन वर्ष शुभेच्छा. मागील महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये आम्ही निमोण येथे आम्ही शिकत असताना आम्हाला ज्या गुरुवर्यांनी शिकवलं, मॅडमने शिकवलं, आमचा हे 36 वर्षांनी स्नेहमेळा आम्ही आमच्या 1991 बॅचचा ठिकाणी घेतला आणि आदरणीय पवार सर आणि मॅडम यांना आम्ही निमंत्रित केलं. त्यांचा आमच्या पद्धतीने यशोधी सन्मान केला. त्यावेळेचे प्राचार्य शेख सर होते, ते देखील उपस्थित होते, बरेच बाकीचे सहकारी होते, आमचे विद्यार्थी. आणि त्या निमित्ताने आम्ही आमच्या विद्यालयाला 1 लाख रुपयाचा एक बोर्ड देखील आम्ही भेट दिलेला होता. मित्र या ठिकाणी मॅडमने 8 दिवसापूर्वी फोन केला की सरांचं 75 आहे आणि सर्व तुम्ही माझे विद्यार्थी उपस्थित राहायचे. नोकरी व्यवसाय निमित्ताने बाहेर आहोत, परंतु मी आणि माझे मित्र आता बाळासाहेब कांडेकर ठिकाणी आले आहेत आणि तिथे स्थानिक आहोत. दर दिवाळीच्या दरम्यान साधारण वर्षातून 1-2 तरी आमच्या सर्व गुरुवर्यांची आम्ही भेट घेत असतो. त्यांच्यामध्ये गेल्याला एक आनंद समाधान मिळत असतं आणि सतत कुठेतरी एक आपल्या मनामध्ये या गुरुवर्यांबद्दल एक आदराचं स्थान असतं. साधारण 1985-89 काळामध्ये मॅडम आणि सर दोघेही आम्हाला अध्यापन करायला होते आणि समोर माझे बरेच गुरुवर्य बसलेले आहेत. आणि आपल्या आयुष्यातला सगळ्यात अवघड विषय असणे इंग्रजी, आणि इंग्रजी सारख्या विषयाचं अध्यापन करणारे त्या काळात तसे लोक तुलनेने कमी होते. पण नगरहून आलेले एवढ्या दूर आपले तर प्रताप पवार सर आम्हाला इंग्रजी विषयाचं अध्यापन करायचे. म्हणजे पाळू माझा एक साक्षीदार मित्र, सरांचं इंग्रजी मधलं अध्यापन म्हणजे इतकं सुंदर अक्षर असायचं आणि मराठी इंग्लिश दोन्ही पण. ग्रामर विषय ते आम्हाला इतके बारकाईने शिकवत होते. भारतीय विद्यापीठाच्या जेव्हा इंग्रजीच्या, गणिताच्या, चित्रकला इतर काही स्पर्धा असायच्या परीक्षा, सर निमूनला अगोदर यायचे 10 तास, रविवारच्या दिवशी सकाळच्या वेळेमध्ये 10 तास आम्हाला अध्यापन करायचे.
या सगळ्या गोष्टीचा असा फायदा झाला की आम्ही त्या वर्षाचे विद्यार्थी इंग्रजी सारखा विषय चांगल्या गुणांनी नुसते पास नाही तर चांगल्या गुणांनी देखील पास होऊ शकलेलो होतो. खरं तर माझ्यावर एकट्याबद्दल बोलायचं ठरलं तर पवार सरांचं माझ्यावरती अत्यंत प्रेम होतं, कारण माझे वडील कुसरवाडी सरांचे चांगले मित्र पण होते आणि मी वर्गात आम्हाला ते इंग्रजी विषयाबरोबरच आमचे वर्ग शिक्षकही होते, त्यामुळं विशेष प्रेम लाभलं. गावावर सोनशी नेमूला जाण्यासाठी 10-12 किलोमीटर डोंगरातून प्रवास असायचा, बऱ्याच वेळा लेटे व्हायचो. कधी एक समजून घेऊन आम्हाला रागवलेलं नाही. माझा भाऊ म्हणून सांगतो तो वाड्या कॉलेजला सांगितलं तरी देखील सांगायचं की सरांचा आमचा जो क्लास होता 9वीचा, सरांचे वर्ग टीचर होते आणि शेजारी ते राहायला होते. नेहमी काही जेवणाचं जरी कमी पडलं असेल, पाणी जरी दुपारचं प्यायचं असेल, काय असेल, आदरणीय मॅडम आणि सरांकडे आम्ही हक्काने जायचो. म्हणजे शिकवण्याबरोबर आपल्याही विद्यार्थ्यांवरती मुलांप्रमाणे प्रेम करणारे आपले काही गुरुवरे पण असतात. असे हे दाम्पत्य पवार सर आणि मॅडम दोघे, त्यांची मुलंही आमच्या मागे शिकत होते. खरं तर संगमनेरच्या ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सह्याद्री बहुजन शिक्षण प्रसारक संस्थेचं जे काही योगदान आहे, त्यामध्ये देखील ह्या शिक्षक लोकांचं नक्कीच योगदान आहे. आणि म्हणून आज ही जी पिढी तालुक्यामध्ये घडते, मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक ठामपणे सांगतो की संगमनेर हे एज्युकेशन हब झालेलं आहे. केजी टू पीजी जर विद्यार्थी संख्या आणि त्याच्यावर अवलंबून असणारा स्टाफ असेल तर 1 लाख विद्यार्थी आणि स्टाफ संख्या असू शकते. जसं आपण ऊसात आणि दुधामध्ये भाजीपाला फळामध्ये उत्पादन अग्रेसर आहे, तशीच आपली एज्युकेशन बेस्ड सुद्धा एक इकॉनॉमी आहे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण ह्यातल्या या आपल्या नेत्यांनी आपल्या सहकारातले जाणारे पावसाळी थोरात कालव्यांची जयंती झाली, नामदार साहेब बाळासाहेब थोरात असतील, डॉक्टर साहेब असतील, सगळ्यांचं या शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या, मातृसंस्था उभ्या राहिल्या, या म्हणूनच आपला हा तालुका आज नक्कीच त्याच्या प्रगतीपथावर आहे. आणि माझे गुरुवर्य आज 75 वर्षामध्ये आज पदार्पण करत आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण आम्ही 50 वर्ष केली, गुरु 75 आहे. आजही देखील अत्यंत जॉली माणूस खाऊन सुखी असलेले एक कुटुंब आहे. त्या सरांना आणि मॅडम दोघांनाही दीर्घ आयुष्य लाभो, वारंवार त्यांची भेट होत राहो. आणि आमच्या एक हरिभाऊ सांगळे यशवंत विद्यालयाच्या वतीने मी आमच्या सर्व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आदरणीय सरांना या वाढदिवसाच्या निमित्ताने एक दीर्घायुष्य त्यांना आमच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सानप सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज या ठिकाणी आमचे स्नेही सन्माननीय प्रतापराव रामचंद्र पवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच अमृत महोत्सव वर्षानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पवार सर यांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानाचं अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. त्यांनी आपल्या या भारत देशाला अनेक विद्यार्थी या ठिकाणी मोठमोठ्या पदावरती घडवण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा प्रकारे पवार सर आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती मंगलताई मॅडम यांची त्यांना खंबीर साथ यामध्ये लाभली. आणि म्हणूनच हे दाम्पत्य आपल्या सह्याद्री बहुजन प्रसारक संस्थेमध्ये त्यांनी आपली सर्व सेवा पूर्ण केली. तसं पाहिलं तर पवार सरांचं जन्मगाव हे आपलं अहिल्यानगर आणि अहिल्यानगर या ठिकाणी त्यांनी आपलं पूर्ण शिक्षण केलं. त्यामध्ये त्यांनी BA हे शिक्षण पूर्ण केलं आणि इंग्रजी हा स्पेशल विषय घेतला. त्या काळामध्ये इंग्रजी विषय त्यांनी मिळणं फार अवघड होतं आणि अशाही कठीण परिस्थितीमध्ये पवार सरांनी हा विषय घेतला. आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमीच म्हणायचे, कारण इंग्रजी वाघिणीचं दूध आहे, तो जो कोणी घेत तर गोगरल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारे पवार सरांनी त्या काळामध्ये असा अवघड विषय निवडला आणि हजारो विद्यार्थी सोन्यासारखे विद्यार्थी त्यांनी घडवले.
आणि आपल्या भारत देशाला अर्पण केलं. अशा प्रकारे पवार सर त्याआधी बहुजन प्रसारक मध्ये या दोघांनी खूप मोठी सेवा केली. त्या काळचा जो काळ होता अतिशय कठीण असायचा. विनामूल्य शाळा असतील, कुठेतरी बंदी असेल, या सर्व परिस्थितीमध्ये त्यांनी मात केली आणि एकमेकांना साथ दिली. आणि पवार सर पहिल्यांदाच यशवंत विद्यालय निमोन या ठिकाणी हजर झाले 1984 मध्ये. आणि त्यानंतर त्यांनी जवळजवळ 25 वर्ष यामध्ये इंग्रजी विषय शिकवण्याचे काम केलं. त्यानंतर वीरभद्र विद्यालय चाकूर या ठिकाणी 2009 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडे पहिल्यांदा असं वाटतं की ते आजही सेवानिवृत्त नाही आहेत. म्हणजे अजूनही त्यांच्याकडे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर असं आपलाच खूप उत्साह वाटतो, आपला खूप आनंद वाटतो. आणि त्यांनी त्या शैक्षणिक कार्याबरोबर ते आता धार्मिक कार्य सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे समोर झालेले आहेत. ते आमच्या मालगाव परिसरामध्ये जे बालेश्वरचं देवस्थान आहे या ठिकाणी ते दररोज येतात. अगदी नित्यनेमाने दर्शनासाठी येतात, 2-2 तास त्या ठिकाणी थांबतात आणि चांगल्या प्रकारे आम्हाला देखील मार्गदर्शन करतात. अशा प्रकारे शैक्षणिक क्षेत्राबरोबर आध्यात्मिक क्षेत्रात देखील त्यांचं या ठिकाणी महान कार्य आहे. त्याप्रमाणे त्यांनी लाखो मुलं तर घडवलेच, परंतु आपले स्वतःचे मुलं देखील घडवले. मग यामध्ये त्यांचा मुलगा सागर असेल, समीर असेल, हा मोठा मुलगा आहे. तो देखील मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि पुणे या ठिकाणी नामांकित एका कंपनीमध्ये या ठिकाणी मॅनेजर या पदावरती कार्यरत आहे. त्याप्रमाणे त्यांची जी सुनबाई आहे, समीरची पत्नी मेघा, ही सुद्धा पुणे या ठिकाणीच IT कंपनीमध्ये एका नामांकित अशा कंपनीमध्ये सध्या कार्यरत आहे. त्याप्रमाणे त्यांचा दुसरा जो मुलगा आहे सागर, हा सागरने देखील एक हॉटेल मॅनेजमेंटचा अतिशय उत्कृष्ट असा कोर्स केलेला आहे आणि तो सुद्धा बँगलोर या ठिकाणी एका नामांकित अशा हॉटेलमध्ये कार्यरत आहे. अतिशय उत्कृष्ट अशी सेवा या ठिकाणी ही मुलं देत आहेत. त्याचं कारण पवार सर आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी त्यांच्यावरती केलेले संस्कार. आणि अशा प्रकारे एक उत्तम आपल्या आयुष्यामध्ये इतर मुलं तर घडवलेच, त्याचबरोबर आपलं कुटुंबही चांगल्या प्रकारे घडवलं. आणि अशा प्रकारे पवार सर आणि त्यांच्या सौभाग्यवती मंगलताई यांनी आपल्या जीवनामध्ये चांगले कार्य केलं. आणि आज पवार सरांचा या ठिकाणी 75वा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांनाच या ठिकाणी शतक महोत्सव साजरा करण्याची संधी या ठिकाणी परमेश्वराने त्यांना द्यावी. आणि निश्चितच त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आताच या ठिकाणी उपस्थित झालेले प्रोफेसर गुंजाळ पटेल विद्यालय व सह्याद्री ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य व सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज या संस्थेचे माजी सहसेक्रेटरी गुरुवर्य सन्माननीय दत्तात्रय चास्कर सर यांचे या ठिकाणी आगमन झाले. सरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी पवार परिवाराच्या वतीने सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आदरणीय चास्कर सर. दोघंही बंधू आज ज्या पदावरती जे कार्यरत आहेत, खऱ्या अर्थानं पवार सर आणि राशीकर मॅडम यांचं योगदान आहेच, परंतु योगदान हे चास्कर सरांचं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज या ठिकाणी आमचे श्री प्रतापराव रामचंद्र पवार सर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा शिक्षण क्षेत्रात, सहकार क्षेत्रात आणि व्यापारी क्षेत्रात वृद्धिंगत असलेला आपला संगमनेर तालुका आणि या तालुक्यामध्ये कृष्णा गार्डन कार्यालय आणि या ठिकाणी सुंदर स्वरूपाचा हा सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी साकोरहून मुद्दाम उपस्थित असलेले गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आदरणीय किशोर पाटील खेमनर, BST कॉलेजचे प्राचार्य SM खेमनर सर, आमचे मार्गदर्शक श्री चास्कर सर, श्री अरविंद सर, श्री देशमुख सर आणि सर्व शिक्षक वर्ग, काळे सर, त्याचबरोबर श्री KG सर, निलेश टोरे सर व संपतराव खेमनर सर, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो. या ठिकाणी दोन प्रकारची माणसं आहेत. एक शांत स्वभावाचं आणि एक रागीट स्वभावाचा माणूस आहे. एक इंग्रजी विषयाचे
आणि एक बीएड शिक्षक असा हा मेळ कसा घातला हा त्यांनाच माहिती. आमच्या प्रतापराव पवार सरांविषयी सांगायचं म्हणजे एक सुंदर अक्षर इंग्रजीचं. त्यांचा कॅम्पस जर बघितला तर शिक्षण अधिकारी सुद्धा खुश होते असं त्यांचं सुंदर अक्षर. आणि त्यांच्या विरोधात आमच्या नाशिककर मॅडम हे सर्वांना बरोबर घेऊन चालणाऱ्या, कोणाला मुलगा मारणाऱ्या, कोणाला बंधू मारणाऱ्या अशा नाशिककर मॅडम या कुटुंबाने आपल्या आयुष्यामध्ये स्नेहवृत्ती केला. माणसं कशी जोडायची, माणसं कशी टिकून ठेवायची हे या कुटुंबाकडून शिकावं. या दोघांनाही यांच्या पुढील आयुष्यासाठी मी लाख लाख शुभेच्छा देतो. आमचे जे प्रतापराव पवार सर हे इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. त्यांच्यासाठी 2025 साली संपलेला आहे, 2026 साल चालू झालेला आहे. त्यांच्यासाठी नवीन वर्षासाठी न्यू होप्स, न्यू ड्रीम, न्यू ऑपॉर्च्युनिटी अँड न्यू हॅपीनेस आणि अंडर सक्सेस हे त्यांना देतो. त्याचबरोबर मॅडम यांनी त्यांना आयुष्यामध्ये भरपूर साथ दिली. त्यांची सह्याद्री येथे वीरभद्र विद्यालय साकोर, आंबोरे, विनोद या ठिकाणी बदली झाली. ते आमच्या धारोळे सरांनी त्यांच्या भाषणात सांगितलंय. हा एक कसं चांगले माझे मित्र होते पवार मॅडम आणि पवार सर यांनी त्यांना कसं मुलाप्रमाणे सांभाळलं. यशव खेमनर सर यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की मला त्यांनी बंधूप्रमाणे कसं सांभाळलं. त्याचबरोबर मी या पवार सरांना सांगतो त्यांच्यासाठी एक हिंदीचा शेर आहे, जिसे तू कबूल करे वो अदा कहाँ से लाओ, जो तेरे दिल को लुभाओ वो सदा कहाँ से लाओ. अशी या दोन्ही जोडप्यांना भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांच्या समीर असेल, सागर असेल, त्यांच्या सुद्धा मेघाताई असतील, अंकिताताई असतील, त्यांना माझी अशी सूचना आहे की आपले वडील आई यांचा आहार, ज्ञान, विद्या, त्यांची औषधं यांच्याकडे चांगलं लक्ष द्या. तुम्ही देतच आहात. त्यांच्या प्रकृतीवरून असं समजतंय त्या मुलांचं चांगलं लक्ष आहे. मी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचबरोबर सूत्रसंचालन केलेलं आमचे जगताप सर, त्याचबरोबर फोटोग्राफर आणि हा सगळा कार्यक्रम घडून आणणारे जे संयोजक असेल त्यांनाही मी लाख लाख शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. सर यानंतर सन्माननीय गुरुवर्य दत्तात्रय चासकर सर यांना विनंती आहे की आपण एक सरांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. आदरणीय पवार सर, राजशंकर मॅडम, उपस्थित सर्व सहकारी मित्र, सुभाष पाटील आहेत, सुभाष पाटील होतं कधी कधी. तर खरं तर कार्यक्रमाला येण्याचं महत्वाचं म्हणजे राजशंकर मॅडम दीर्घकाळ आमच्या सहकारी राहिलेले. पवार सरांच्या जरी बदल्या इकडं तिकडं झाल्या असल्या तरी मॅडमनं इतकं काही सांभाळून घेतलं. मुलांचं फार फार काळजी घेतली. सागरचे समिती दोन्ही माझे विद्यार्थी आजारपणाला कसं सामोरं जायचं ते राजशंकर मॅडमनं सांगितलं. इतक्या आजारी आज कुठेही भेटल्यानंतर हसतमुखच असणार. कधी त्या आजारपणाचा त्यांनी भाव केला नाही. सर प्रपंचाकडे फार लक्ष देत नसावी किंवा देतच नव्हते. सगळं काही मॅडमनं केलं म्हणजे बोलायला काय हरकत नाही, सरांना राग येणार नाही. मॅडमनं सर्व काय केलं. शाळा सुद्धा व्यवस्थित, कामात कधीही त्यांनी कसूर केला नाही. तिथं होत्या तिथं चांगलं काम केलं. आणि घरगुती अडचणी सुद्धा आम्हाला त्या सांगायच्या का आता सर असं झाले. त्यांची मुलगी आजारी होती, तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. परंतु सगळ्यांना सामोरं जाऊन प्रपंच व्यवस्थित केला. व्यवस्थित म्हणजे फार चांगला केला. दोन्ही मुलं एकदम चांगली आहेत. आजारपणात मॅडमची ते फार काळजी घेतात हे मला माहिती आहे. सागर आणि समीर दोघेही पण. मी आता त्यांना सागर फार चांगलं नाव मी सागरच म्हणायचं त्याला म्हणजे. तर मी त्याला पाहतच होतो कुठे मुलं ती. तर सगळ्यांनी सरांचा 75वा वाढदिवस साजरा केला. अशी मुलं मिळायला सुद्धा भाग्य लागतं. आणि फार अवघड गोष्टी आहेत. मुलं आई वडिलांचं लक्ष देत
नाही. ही जरी पुण्यात राहत असली पण सगळ्यांचा आता त्यांच्या मेसेजचा मला काही दोघांचाही मला अनुभव नाही, पण मुलांच्या बाबतीमध्ये आपण खात्रीशीर सांगू शकतो का दोन्ही मुलं फार जबाबदारीने वागतात. त्यामुळं तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतोच, परंतु तुम्ही काळजी करण्याचं काय काम नाही, फक्त दूर येत अंतरावर एवढंच आहे. घरी असल्यासारखं पुण्यावरून यायला फार काळ लागणार नाही. आता अजून एक्सप्रेस हायवे जर चांगला चालू झाल्यानंतर 2-3 तासात येऊ शकतात. त्यामुळं ते फार दूर आहे असं मनात आणायचं काय काम नाही. तुमचं मित्र परिवार सगळा चांगला आहे. मॅडमचा तर फारच चांगला आहे. मॅडमच्या मनाने तुमच्या सहकारी कुणी आले दिसत नाही, मी ते पाहत होतो सांगितलं. म्हणजे मॅडमच्या बरोबर आता दर्डीर मॅडम आहेत. आम्हाला सगळ्या आमचा स्टाफ सगळा तोंडपाठ समोर की कोण कोण येणार. आहे सांगता मला फोन आला असा मला लगेच नाही ताबडतोब येत होता. मला लई काम आहे, माझ्या पाठीमध्ये 2-4 लोक बाहेरच बसलेले. मी 8 दिवस गावाला गेलो होतो, त्यामुळं आहे सर म्हणून आपण 5 मिनिटं गव्हर्नमेंट मॅडमकडे जाऊन येऊ म्हटलं. कारण सरांची माझी गाठ पडली, पण मॅडमचा मला फोन आला होता सरांचा असा वाढदिवस म्हणलं मॅडम नक्की येणार आहे, कारण त्या दिवशी मी असणार आहे मला माहित होतं. पुन्हा एकदा आमच्या कुटुंबियांच्या वतीनं मित्र परिवाराच्या वतीनं सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. सरांनी सुद्धा मॅडमची काळजी घ्या चांगली. नुसतं आपलं पाहायचं नाही, कपडे घालायची पद्धतशीर इकडे तिकडे नाही. मॅडम आजारी असतात म्हणजे तुम्हाला खरं म्हणत येते की मानसिक इतका आत्मिक बळ एवढं चांगलं आहे ना, इतक्या आजारी असणाऱ्या व्यक्ती हसत मुखानं येताना आम्हाला फार बरं वाटतं. कुठेही जाऊ रस्त्यात भेटला तरी थांबणार आणि 2 शब्द बोलणार असा मॅडमचा स्वभाव आहे. त्यामुळं पुन्हा दोघांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. अत्यंत परखडपणे सर 2 मिनिटं सर 2 मिनिटं बस. केक कापेपर्यंत केक कापायचा आदरणीय सन्मान्य किशोर पाटील खेमनार 1-2 मिनिटं फक्त. आदरणीय किशोर पाटील खेमनार यांना विनंती आहे की आपण सरांना शुभेच्छा द्या. आजच्या या मंगलमय वातावरणात संपन्न होत असलेल्या आदरणीय पवार सरांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले गुरुवर्य मॅडम सरांशी जास्त काही जमलं नाही आला. मॅडम जेव्हा पहिल्यांदा सह्याद्री संस्थेमध्ये रुजू झाल्या तेव्हा त्या साकूरला पोस्टिंग झालं आणि त्या आमच्या मळ्यात राहायला आल्या. वर्षभर मॅडम आमच्या बरोबर राहत होत्या आणि त्यांनी आम्हाला अगदी 5वी पासून खूप अगदी मुलासारखं सांभाळलं. खूप शिक्षणामध्ये त्यांनी खूप आम्हाला योगदान दिलं. त्यामुळे आज आम्ही याच्यावर पोहोचलेलो आहोत. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आदरणीय पवार सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. दोघांनाही पुढील आयुष्यासाठी दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वराला मी प्रार्थना करतो. धन्यवाद. आपण सर्व उपस्थितांनी मान्यवरांनी या ठिकाणी आदरणीय पवार सर आणि रक्षणकर मॅडम अर्थात पवार मॅडम यांची यशोगाथा आपण प्रकट केलेली आहे. मी अगदी 2 मिनिटांमध्ये आदरणीय पवार सर आणि पवार मॅडम यांचा जो काही जीवन प्रवास आहे तो आपल्या समोर या ठिकाणी मांडत आहे. त्यानंतर केक कापण्याचा कार्यक्रम होईल. केक कापल्यानंतर हा जो पवार सरांचा आपण या ठिकाणी अभिषेक चिंतन सोहळा केलाय त्यानंतर आदरणीय पवार मॅडम त्या अभिषेक चिंतनास उत्तर देतील. आदरणीय श्रीरामचंद्र प्रतापराव पवार अमृत महोत्सवाचा सोनेरी जीवनाची यशोगाथा. आज 13 जानेवारी 2026 रोज एका थोर व्यक्तिमत्वाच्या जीवनातील एक सुवर्णक्षण उजळून निघत आहे. श्रीरामचंद्र प्रतापराव पवार सर हे जन्मा प्रेमाने प्रिन्स पवार सर म्हणून ओळखले जाते. त्यांचा 75वा वाढदिवस अर्थात अमृत महोत्सव साजरा होता. हे केवळ एक वयाचे टप्पे नाही तर एका संपूर्ण युगाची साक्ष आहे. जीवनाच्या या अमृत कलशातून त्यांच्या कर्तृत्वाची, प्रेमाची आणि समर्पणाची धारा अविरत वाहत आहे. अहिल्यानगरच्या मातीत जन्मलेले हे व्यक्तिमत्व जणू सह्याद्रीच्या डोंगर रंगासारखी उत्तुंग आणि अटल आहे. त्यांच्या जीवनकथा ही एक प्रेरणादायी गाथा आहे जी शिक्षणाच्या क्षेत्रात उजळलेली, कुटुंबाच्या प्रेमात गुंतलेली आणि समाजसेवेच्या धाग्यांनी विणलेली आहे. पवार सरांचा जन्म 13 जानेवारी
1951 रोजी अहिल्यानगर येथे झाला. त्यांचे वडील शिक्षणाधिकारी होते, ज्यांनी गणिताच्या पुस्तकाची रचना करून अनेक विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची बीजे रोवली. वडिलांच्या या वारशाने पवार सरांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित झाली. BA आणि BEd ही पदवी घेऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात पदार्पण केले. सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्था संगमनेर येथे इंग्रजी विषयाचे अध्यापन करताना त्यांनी 30 वर्ष निष्ठेने सेवा दिली आणि 1 जानेवारी 2009 रोजी ते सेवानिवृत्त झाले. पण त्यांचा वारसा आजही या संस्थेच्या प्रत्येक कोपऱ्यात जिवंत आहे. इंग्रजी ही भाषा त्यांच्या हातातून जणू एक काव्य बनली. विद्यार्थ्यांना केवळ शब्द नाही तर जीवनाचे अर्थ शिकवले. विविध शैक्षणिक समस्यांवर त्यांनी मार्गदर्शन केले. जणू एका गुरुच्या भूमिकेत ते सदैव उभे राहिले. पवार सरांच्या जीवनात शिक्षणाबरोबरच कुटुंब ही एक अमूल्य देणगी आहे. 1969 साली त्यांचा विवाह सौभाग्यवती मंगल राशीनकर यांच्याशी विवाह झाला आणि मंगलताई ज्या स्वतः BA आणि BEd पदवीधर आहेत, ज्यांनी हिंदी विषयाचे अध्यापन केले. सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक संस्थेतच त्यांनी तब्बल 44 वर्ष सेवा दिली आणि त्या देखील 1 जून 2015 रोजी सेवानिवृत्त झाल्या. ते आपण ते जणू एका आदर्श जोडीचे प्रतीक आहे, ज्यात शिक्षणाची ज्योत आणि प्रेमाची मंद ज्योत एकत्रितपणे दिवत राहिली. मंगलताईंचे वडील देखील आदरणीय अंबादास कृष्णाजी राशीनकर हे देखील संगमनेरमध्ये सर्कल अधिकारी होते. त्यांच्या संस्काराने मंगलताईंच्या जीवनात कर्तव्यनिष्ठा आणि समर्पणाची बीजे रोवली गेली. पवार सर आणि मंगलताईंचे हे नाते केवळ वैवाहिक नाही तर एका सख्याचे, सहकार्याचे आणि समान ध्येयाचे आहे. ते दोघेही शिक्षक म्हणून एकत्रितपणे समाजाच्या उन्नतीसाठी झटले. जणू 2 नद्या एकत्र येऊन एक महासागर तयार केला. कुटुंबाच्या या वटवृक्षात मुले आणि नातवंडे ही हिरवी पाने आहे जे जीवनाला नवे चैतन्य देतात. मोठा मुलगा समीर जो डेमॅक कंपनीमध्ये हेड या पदावरती कार्यरत आहे आणि त्यांची पत्नी आदरणीय मेघाताई ही देखील एक प्रेमळ कुटुंबी आहे. त्यांचा दुसरा मूल त्यांची दोघांची मुलगी कुमारी ओवी सगळ्यात 5वी या येथेमध्ये शिकत आहे. ओवीच्या डोळ्यात पवार सरांचा वारसा जणू चमकतो. त्याच्या अभ्यासातील उत्साह आणि जिज्ञासा पाहून सरांना अभिमान वाटतो. दुसरा मुलगा सागर जो हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आणि त्यांची पत्नी अंकिता ही एक सक्षम त्याची साक्षीदार आहे. त्यांच्या 2 मुली इरा आणि सारा या दोघी त्या 2री मध्ये शिकत आहे. छोट्या नातीच्या ठिकाणपणात पवार सरांचा जीवनाचा आनंद हा त्यांना मिळतो. त्यांच्या हसण्यात खेळण्यात सरांना त्यांच्या बालपणाची आठवण येते. आणि सून जी TCS कंपनीमध्ये नोकरी करत आहे. ती कुटुंबाची शान आहे. सुनबाईंच्या यशातही सरांचे योगदान आहे. त्याचाच परिपाक म्हणजे सरांकडून शिक्षणाच्या फळाची गोडी चाखता येते. हे कुटुंब जणू एका बागेतल्या फुलासारखे, प्रत्येक फुल वेगळे पण एकत्रितपणे सुगंध पसरवणारे. पवार सरांचा स्वभाव परखड आहे. सत्यवान विचारसरणी आणि ते सदैव सत्याच्या बाजूने उभे राहिले. कामात तत्परता आणि वेळेची पायबंदी ही त्यांची ओळख. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी अनेक समस्या सोडवण्याचं काम, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाने कित्येक विद्यार्थी जीवनात यशस्वी झाले. सेवा निवृत्तीनंतरही ते समाजसेवेत सक्रिय राहिले. जणू जीवन ही एक सततची शाळा आहे. अमृत महोत्सवाच्या या निमित्ताने त्यांच्या जीवनाकडे पाहताना मन भावुक होते. 75व्या वर्षाचा हा प्रवास केवळ वयाचा नाही तर अनुभवाचा, संघर्षाचा आणि विजयाचा आहे. बालपणातील अहिल्यानगरची माती, वडिलांच्या गणिताच्या पुस्तकातील ज्ञान शिक्षण म्हणून घालवलेली 30 वर्ष, कुटुंबातील प्रेमाची वर्ष हे जणू एका काव्याचे छंद आहे. आज अमृत महोत्सव साजरा करताना पवार सरांना पाहताना वाटते की ते जणू एका वटवृक्षासारखे आहे. त्यांच्या सावलीत कुटुंब, विद्यार्थी आणि समाज विश्रांती घेतो. त्यांच्या परखड स्वभावाने ते नेहमी सत्य सांगतात, पण प्रेमाने त्यांच्या विचारसरणीने ते नेहमी न्यायाच्या बाजूने उभे राहतात. विविध शैक्षणिक समस्यावर त्यांचे मार्गदर्शन आजही अनेकांना प्रेरणा देते. आणि पवार मॅडमचे सोबतचे त्यांचे नाते एका आदर्श दाम्पत्याचे उदाहरण आहे, ज्यात समानता, आधार आणि प्रेम आहे. मुलांचे यश, नातवंडांचा आनंद हे सर्व त्यांच्या जीवनाचे फळ आहे. सरांच्या डोळ्यात आज आनंदाचे अश्रू आहे, कारण त्यांचा प्रवास यशस्वी आहे. या अमृत महोत्सवात आम्ही सर्वजण पवार सरांना शुभेच्छा देतो. त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा एक आशीर्वाद आहे. ते 75 वर्षाचे झाले पण त्यांची मन सदैव तरुण आहे. सह्याद्रीच्या डोंगरासारखे ती उत्तुंग राहो, कुटुंबाच्या प्रेमात गुंतलेले राहो, त्यांच्या वारशाने भावी पिढ्या प्रेरित हो. अमृत महोत्सवाच्या या सोनेरी क्षणाला
शाला सरांना दीर्घायुष्य आरोग्य आणि आनंदाची कामना. त्यांचे जीवन हे प्रेरणादायी पुस्तकासारखे आहे. त्यांचे प्रत्येक पान भावूक आणि शिक्षणदायी आहे. त्यांचे प्रत्येक पान भावूक आणि शिक्षणदायी आहे. यानंतर मी विनंती करतो की आपण जो 75 वर्ष आपण 3 पेजेस मध्ये दाखवलेले आहेत त्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि आपण कुटुंबाचं काम आहे. यानंतर आपण सर्वजण आजच्या कार्यक्रमी मोसार बुद्धारपणे सह्याद्री विद्यालयामध्ये ज्यांनी एक आदर्श शिक्षिका म्हणून काम केलं आणि आणखीन एक काळाबद्दल मी एक बाब या ठिकाणी नमूद करू इच्छितो. होतो सर ज्यावेळेला आदरणीय आपल्या संगमनेर तालुक्याचे भक्ती विद्यार्थी सन्माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब 1985 मध्ये सीएमओ या चिन्हावरती निवडून आले आणि पहिले आमदार झाले. आदरणीय साहेबांचं अभिनंदन करण्याचं तालुक्यामधील पहिली स्त्री आदरणीय साहेबांच्या निवडणूक आल्यानंतर आदरणीय राशीदकर मॅडम यांनी साहेबांना शुभेच्छा दिल्या होत्या आणि ते या ठिकाणी नमूद करतो. आणि त्यांचं पवार सरांचं देखील आदरणीय साहेबांच्या पाठीमागे त्यांनी खूप योगदान दिलेलं आहे हे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. आणि यानंतर आदरणीय पवार मॅडम यांना विनंती आहे की आपण या सत्कारास सुरुवात करूया. आनंदाने एक सत्कार या ठिकाणी राहिलेला आहे ते म्हणजे प्राध्यापक जगताप सर यांचा. तर मी माझा धाकटा मुलगा सागर याला विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा, कारण त्यांनी विनंतीला मान देऊन लगेच माझ्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. अर्थात एस.एम. खेमनर सर यांनी त्यांना खूप हे केल्यामुळं हा कार्यक्रम अजून सुंदर झाला. बाळासाहेब कांडेकर सर यांचा या ठिकाणी सत्कार सागर पवार करीत आहेत. बाळासाहेब कांडेकर. अरविंद आहे सर यांचा सत्कार अनावधानानेच राहिलेला आहे, तो या ठिकाणी होत आहे. साधारणपणे 15 दिवसापूर्वी पवार सरांनी घरामध्ये एक इच्छा व्यक्त केली की मी माझ्या मित्रांच्या कार्यक्रमाला जातो, त्या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घेतो, परंतु मला मात्र त्यांना काहीच देता येत नाही. मला लगेच विंदा करंदीकरांची ती कविता आठवली, देणाऱ्याने देत जावे
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता एकदा तरी देणाऱ्याचे हात घ्यावे. सरांनी उशिरा का होईना परंतु तो गुण दातृत्व, हात घ्यायचे म्हणजे हात तोडून घ्यायचे नाही समोरच्याचे आपल्याला, तर दातृत्व हा गुण घ्यायचा आहे. आणि त्यांनी तो दातृत्व गुण या ठिकाणी 75च्या निमित्ताने आपल्या समोर ठेवलेला आहे. पवार सर यांचं नाव आहे प्रताप, पण नावातला प्र बाजूला करून कधी ताप दिला नाही किंवा त्या नावाला प्र जोडून कधी फारसे पराक्रम पण गाजवता आले. असे हे आमचे प्रताप. सूर्यास्ताच्या लाल लाल गोळ्या, तू खरा धीरोदत्त आहेस आणि समोर असतानाही रंग उधळत जात आहेस, रंग उधळत जात आहेस. सूर्याचा जर दिनक्रम आपण पाहिला, सकाळी कोवळी किरण, दुपारी तेजस्वी किरण, संध्याकाळी परत शीतल किरण, डोंगराच्या आड गेल्यानंतर सगळी पश्चिम दिशा तो सूर्य गुलाबी करून टाकतो. तसं पवार सरांचं जीवन आहे. मस्त अगदी सूर्यासारखं ते मस्तीत जगतात, आपल्या मस्तीत जगतात, परंतु दुसऱ्याला ते आनंद देतात. पवार सर म्हणजे गुणांचा खजिना आहे. परंतु तरी पण मला कधी कधी त्यांच्यामधला एक अवगुण जो आहे तो सगळ्या गुणांवर मात करील असा खूप त्रास देतो. त्यांना मी नेहमी म्हणत असते की समोरच्याची चाल ओळखा, समोरचा आपल्याशी कसा बोलतो, घरात करून कसे आपल्याशी वागतात, व्यक्त व्हायला शिका. काही फरक पडत नाही, कोणी काही करत नाही, व्यक्त होणं फार गरजेचं आहे. आणि ते सतत अव्यक्त राहतात, म्हणजे बोलत नाही, एखाद्या घटनेवर ते त्यांचं मत देत नाही. एका कवीने एका ठिकाणी असं म्हणून ठेवलेलं आहे की चिंध्या बांधून जर तुम्ही सोनं विकायला बसले ना तर गिराईक तुमच्याकडे फिरकणार नाही, परंतु सोनं बांधून जर तुम्ही चिंध्या विकायला बसले तर गिराईक आवरणार. जगाची ही रीत आहे, त्या जगाच्या रीतीप्रमाणे आपण वागलं पाहिजे असं मला वाटतं. आता मी माझ्या तालमीत तयार करील, पण गुरुची विद्या गुरुला मिळाली तर, म्हणून मी काही त्या भानगडीत पडत नाही. तसं पाहिलं तर पवार सर म्हणजे खूप सुखी आहे, खूप म्हणजे ओर सुख त्यांना मिळालेलं आहे कुटुंबामधून. आम्ही सगळेच खूप काळजी घेतो ते. त्यांचं सेफ डिपॉझिट जर लॉकर पाहिलं तर आम्ही चुकूनही कधी बँकेत किती पैसे आहेत ते विचारित नाही, पेन्शन किती आहे विचारित नाही, परंतु त्यांचं सेफ डिपॉझिट लॉकर हे फार भक्कम आहे. सेफ डिपॉझिट लॉकर म्हणजे काय? कोणाला वाटेल की ती एफडी बँकेत करून ठेवल्या त्याचा हिशोब, पण माझ्या दृष्टीने सेफ डिपॉझिट लॉकर म्हणजे आपले मुलं, आपले जे मुलं आहेत हे आज आपलं सेफ डिपॉझिट लॉकर आहे, नाही तर रडायला माणूस भेटत नाही. अशी अवस्था आपण मिनिटाला पाहतोय सध्या, पण ते दुर्दैव आमच्याकडे नाहीये. सेफ डिपॉझिट लॉकर त्यांचं खूप भक्कम आहे, कमाई पण चांगली आहे. फक्त त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे मस्त जगले अजूनही जगावं, त्यांना उदंड आयुष्य लाभावं. माझ्या आजारामुळे, माझा आजार म्हणजे सगळे आजार माझ्याकडे आहेत, आजाराचा आजार आहे. एखादा आजार जर आला नाही तर तो रुसतो आणि कधी प्रवेश करतो तेच मला कळत नाही. पण आता मी ठरवले कोणाला त्रास होणार नाही यासाठी. आजारामुळे त्रास होतोच घरामध्ये, बाहेर, इकडे तिकडे,
परंतु मी आता असा एक संकल्प केला 2026 मध्ये की हे जे आजार आहेत ना यांच्याशी आपण मैत्री करायची. त्यांच्याशी जर आपण मैत्री केली तर ते आपल्याला त्रासही देत नाही आणि आपल्याला सोडूनही जात आणि एक चांगलं जीवन जगता येतं आणि दुसऱ्याला पण त्याचा त्रास होत नाही. सर यांनी सुखी माणसाचा सदरा घातलेला आहे अंगाला. तो सगळ्यांच्याच नशिबात नसतो, तर सुदैवाने त्यांना मिळालाय. स्पर्शाने जर त्याची जाणीव करून घ्यायचं ठरवलं तर स्पर्श होत नाही. डोळ्याने पाहायचा ठरवला तर सुखी माणसाचा सदरा तुम्हाला कोणालाच दिसणार नाही. कोणी नातेवाईक आहेत त्यांनी ठरवलं की नाही नाही आता यांना सुखी माणसाचा सदराच नेऊन घालायचा अजिबात शक्य नाही. तुम्ही कोट्याधीश असाल पवार सर, तुम्ही बाजारात जाऊन तो सदरा विकत सुद्धा घेऊ शकत नाही. तर या निमित्ताने मला एक सांगायचंय, खूप सुखाचे क्षण तुमच्या जीवनामध्ये येतात आणि किरकोळ दुःखाचे क्षण असलेच पाहिजे तोंडी लावायला, त्याशिवाय मजा नाही. परंतु हे जे सुखाचे क्षण आहेत हे सगळे सुखाचे क्षण तुम्ही गोळा करा. त्याचा एक एक पैलू तुम्ही घ्या हातामध्ये, सुंदर असं कापड तयार करा, त्याचं माप घ्या, तो सुखी माणसाचा सदरा तुम्ही घाला की जेणेकरून परमेश्वर सुद्धा अवाक होईल की अरे काय हा माणूस सुखी आहे. मी परमेश्वराला विनंती करते, प्रार्थना करते की हा जो सुखी माणसाचा सदरा आहे, हा सुखी माणसाचा सदरा दीर्घकाळ त्यांच्या अंगावर असा शोभून दिसू दे. सगळ्यांनी आशीर्वाद खूप दिले, इतके दिले की ते काय त्याला म्हणतात दुबळी माझी झोळी. खूप दिलंय सगळ्यांनी पण झोळी मात्र माझी दुबळी आहे. मावे ना त्याच्यामध्ये तुमचे आशीर्वाद. आणि अशा या झोळीमध्ये माझ्या या 2 ओळी आशीर्वादाच्या मी टाकते, म्हणजे ती झोळी परिपूर्ण होईल. पवार सर, हर उगता हुआ सूरज आपको रोशनी दे, हर उगता हुआ सूरज आपको रोशनी दे, हर खिलता हुआ गुलाब आपको खुशबू दे. सर, हम आपको दे सके इस काबिल ही कहां, देने वाला भगवान आपको लाख लाख खुशियां दे, लाख लाख खुशियां दे. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. गोड व्हावा आजचा दिवस. तुम्ही सगळ्यांनीच मिळून आज आम्ही हा छोटेखानी कार्यक्रम केलेला आहे, कारण सरांची तब्येत बिघडली होती अचानक खूप पहाटे शनिवारी, आणि हा कार्यक्रम होईल की नाही असं पण आम्हाला वाटत होतं. म्हणून आम्ही बऱ्याच जणांचे आमंत्रण टाळून हा छोटेखानी एक आपलं कुटुंब म्हणून या ठिकाणी बोलवलेला आहे. आणि हा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी खूप सुंदर केला, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते, अभिनंदन करते. तुम्ही वेळात वेळ काढून आमचा कार्यक्रम सजवला त्याबद्दल माझ्या परिवारातर्फे तुमचं स्वागत आणि धन्यवाद देते. आणि जाताना सुरुची जेवणाची सोय केलेली आहे, कुणी जेवल्याशिवाय जायचं नाही. आदरणीय मॅडम यांनी जे सत्कारास उत्तर दिलं ते अगदी 2च शब्दामध्ये या ठिकाणी सांगू शकतो की या शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ले आहेत आणि त्या किल्ल्यामधील 2 किल्ले खूप नामांकित आहेत. तो म्हणजे पहिला किल्ला राजगड आणि दुसरा किल्ला म्हणजे प्रतापगड. मी असं म्हणेन की पवार कुटुंबामध्ये आदरणीय पवार मॅडम या एका राजगडाच्या छायेप्रमाणे आहे. आणि मॅडमने सुरुवातीला जे म्हणले की प्रतापगड तुमच्या सानिध्यात आहे, गेली 75 वर्ष प्रतापगड तुमच्या जवळ आहे आणि आणखी काही वर्ष त्यांना
जीवन आरोग्यदायी चांगली त्यांच्यामध्ये जी संगमनेरमध्ये फिरण्याची जी त्यांची आवड आहे. मॅडम मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी ज्या वेळेला संगमनेरमध्ये फिरायचो, साकोरला 1-2 वेळा मी सरांना पाहिलं आणि संगमनेरमध्ये पाहिलं. सरांची माझी ओळख नव्हती, परंतु सरांची फ्रेंच दाढी आणि ती टोपी ती मला भावली, मनामध्ये बसली, परंतु सरांची माझी ओळख नव्हती. मी सरांशी कधीच बोललो नाही आणि परमेश्वराचं भाग्य काय, त्या सरांच्या अभिषेक चिंतन सोहळ्यात मला बोलण्याची संधी मिळाली. मी सर तुम्हाला मनापासून या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक मनोकामना देतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. या ठिकाणी फोटो सेशन होईल. फोटो सेशन झाल्यानंतर आपण स्नेह भोजनाचा आपण आस्वाद घ्यावा अशी पवार परिवाराच्या वतीने नम्रतेची विनंती. दिल के द्वारे
लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये लम्हे तो हैं बहुत हसीन, इन लम्हों पर कुछ लिखा नहीं। ये आबाद करेंगे या बर्बाद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे